वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला 12th चॅप्टर आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल. त्या इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण 12.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याचा व्हिडिओ बघितला होता. त्याच्या आधीचेही जे व्हिडिओ आहेत ते आपले पूर्ण झालेले आहेत. तर आधीच्या चॅप्टरचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सगळे व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली प्रॅक्टिस सेट 12.2 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघणार आहोत. याच्यातले ऑल फर्स्ट टू 10 क्वेश्चन जे आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, तर स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा याच्यात. इथून जर आपण बघितलं, मदर इज 25 इयर ओल्डर देन हर सन. आई जी आहे ती मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे. फाइंड द सन्स एज इफ आफ्टर 8 इयर्स द रेशिओ ऑफ सन्स एज टू द मदर्स एज विल बी 4/9. आफ्टर 8 इयर्स म्हणजे 8 वर्षानंतर मुलाचं जे वय आहे सन्स एज टू मदर्स एज, मुलाच्या वयाचा आणि आईच्या वयाचा जो रेशिओ आहे तो किती असणार आहे? 4/9 असणार आहे आफ्टर 8 इयर्स. तर काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड आउट सन्स एज. जे एज फाइंड आउट करायचं त्याला आपण एक्स मानूया. ऍक्च्युली आपण दोघांची एज फाइंड आउट करूया, तसा काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. स्टार्टिंगला असं लिहूया, लेट काहीतरी सपोज करायला पाहिजे, आपण मानायला पाहिजे. लेट सन्स एज, ओके, लेट सन्स एज इज इक्वल टू एक्स इयर्स. म्हणजे आत्ताच एज समजा त्याचं एक्स इयर्स आहे. देअरफॉर मदर्स एज हिज मदर्स एज, त्याच्या आईचं वय, हिज मदर्स एज इज इक्वल टू मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. आई जी आहे ती त्याच्या मुलापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? 25 वर्षांनी मोठी आहे. सन्स एज किती आहे? एक्स. तर त्याच्यापेक्षा 25 इयर्स ओल्डर म्हणजे एक्स प्लस किती येणार? 25 त्याच्यात ऍड करायचे, तेवढ्या वर्षाने ती मोठी आहे. सो हिज मदर्स एज एक्स प्लस 25. नाव आफ्टर 8 इयर्स असं लिहूया आपण. आफ्टर 8 इयर्स, आता बघा आफ्टर 8 इयर्स, थोडं मी इथे पेन्सिल न लिहा. सन्स एज अँड मदर्स एज यांचा रेशिओ घ्यायचा, त्यामुळे वरती पहिल्यांदा सन्स एज घेऊ. सन्स प्रेझेंट एज किती आहे? एक्स. तर आफ्टर 8 इयर्स म्हणजे त्याच्यात किती ऍड करणार? 8. जसं की तुमचं आता एज सपोज 14 आहे, तर 14 प्लस 8 करणार आफ्टर 8 इयर्स. 8 वर्षानंतरचं तुमचं जर एज पाहिजे असेल, वय पाहिजे असेल, तर 8 त्याच्यामध्ये ऍड करणार. तसं सनचं एज आहे एक्स, त्याच्यात किती ऍड करणार? 8. एक्स प्लस 8. सेम मदर्स एज, आता रेशिओ आहे त्यामुळे अपॉन मध्ये लिहा, एक्स प्लस 25 मदर्स एज. त्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा किती ऍड करणार? 8. कारण का? आफ्टर 8 इयर्स हे तर दिलेलं आहे आपल्याला. आफ्टर 8 इयर्स काय म्हटलं तर त्याचा रेशिओ दिलाय आपल्याला. ओके, सो आफ्टर 8 इयर्स देअर एजेस रेशिओ विल बी 4/9. त्याचा रेशिओ किती दिलेला आहे आपल्याला? 4/9 दिलेला आहे. ओके, तर हे इथं आपण लिहिलं. आता हे सॉल्व्ह करण्याआधी एक स्टेप आणखीन करूया. जरा असं लिहूया, ते एक्स प्लस 8 हे घेऊया, एक्स प्लस 8 अपॉन एक्स प्लस, हे जर दोन्ही ऍड केले म्हणजे 25 प्लस 8 हे जर ऍड केले तर किती येणार आहे? 25 प्लस 8 33 इज इक्वल टू 4/9. ओके, प्रत्येक स्टेप मध्ये देअरफॉर लिहित चला. आता इथे ह्या स्टेपला आल्यानंतर आपल्याला जर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल किंवा हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करणार? नक्कीच क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, सो 9 मल्टिप्लाय, ओके, एक्स प्लस 8 हे पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार. मध्ये इक्वल टू आहे ते इक्वल टू घ्या. त्याच्यानंतर इकडे 4 मल्टिप्लाय एक्स प्लस 33 मध्ये इक्वल टू, आणि हे दोन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे. मग आता नेक्स्ट स्टेप बघूया. 9 मल्टिप्लाय एक्स केला आपण, तर 9 मल्टिप्लाय एक्स किती येईल? 9x येईल. मध्ये प्लस आहे इथे तर ते प्लसच घ्या. परत 9 मल्टिप्लाय 8 केले, 9 8 चा किती येणार? 72 येणार. ओके, नेक्स्ट 4 मल्टिप्लाय एक्स म्हणजे किती येईल? 4x. मध्ये प्लस आहे तर प्लसच घ्या. आणि परत 4 मल्टिप्लाय 33, 4 3 जा 12, कॅरी 1 येणार. 4 3 जा 12 प्लस 1 13. सो 132 येणार. ओके, मल्टिप्लिकेशन केलं तर 4 ने एक्स ला पण केलं, 33 ला पण केलं. आता एक्सच्या टर्म एका साईडला कलेक्ट करा. देअरफॉर हा इकडे प्लस आहे, साईन कधी त्या हे मधलं बघू नका. 4 च्या समोर बघा, 4 च्या समोर काय प्लस, तो इकडे येऊन काय होईल? -4x. आता इथे 132, ओके, किती आहे तो? 132 आहे. मग
हा जो 72 इकडे प्लस आहे तो याच्याकडे येऊन काय होईल मायनस. ओके, नाव 9x मायनस 4x. तर 9x मायनस 4x किती येणार? हे जर केलं आपण, हे दोन्ही एकमेकातून मायनस केले तर किती येणार? 5x इज इक्वल टू, आणि हे मायनस करा, 2 मायनस 2 0, 13 मायनस 7 6. सो व्हॉट इज मीन बाय 5x? 5 मल्टिप्लाय x, मल्टिप्लायचं काय होणार? डिवाइड होणार. सो x इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 5. 60 ला कितीने डिवाइड करणार आपण? 5 ने डिवाइड करणार. मग 5 1 जा 5, आणि इथे जर केलं आपण हे 5 12 जा किंवा 12 5 जा 60. ओके, डिवाइड करा आपण, ते डिवाइड केल्यानंतर 12 आन्सर येईल त्याला. 60 ला 5 ने डिवाइड करा, किती येणार? तर ते येणार 12. Therefore x is equal to 12 years किंवा x is equal to 12 असं लिहा. तर रफली पहिल्यांदा हे असंच लिहा, x is equal to 12. नाव नेक्स्ट, therefore son's age is equal to x मांडलं होतं आपण. x म्हणजेच किती आलंय? 12 years. म्हणजे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये आन्सर म्हटलं होतं ते आपण घेतलेलं आहे. आता सेकंड पार्ट त्याचा मदर्स एज, ते सुद्धा कॅल्क्युलेट करा. म्हणजे मदर ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं नाहीये, पण तरी लिहा. x प्लस 25 इयर्स मध्ये मोठी आहे ना, त्यामुळे त्याच्यात x मध्ये किती ऍड करणार? 25. x ची व्हॅल्यू ठेवा 12. 12 प्लस 25 म्हणजे किती येणार? 37 इयर्स. ओके, मदर्स एज 37 इयर. मदर्स प्रेझेंट एज इज 37 इयर. तर हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम झालेला आहे. आता सेकंड बघूया आपण. नाव सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे? द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर देन द न्यूमरेटर बाय 12 if denominator is decreased by 2 and the numerator is decreased by 2 and denominator is increased by 7, then new fraction is equivalent to 1 upon 2. Find the fraction. आता फ्रॅक्शन नंबर, फ्रॅक्शन कसे असतात? वरती असतो त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि खाली असतो त्याला काय म्हणतो? डिनॉमिनेटर. तर असा आपला काय तयार होतो? फ्रॅक्शन तयार होतो. जसं की 3 अपॉन 5 आहे. 3 त्याचा न्यूमरेटर आहे, 5 काय आहे? डिनॉमिनेटर आहे. तर याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. मग आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर न्यूमरेटरला आपण एक्स म्हणूया, कारण देन नंतरचा जो पार्ट आहे तो शक्यतो काय करा? देन या वर्ड नंतर काय आलं? न्यूमरेटर. शक्यतो त्याला एक सपोज करा, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. स्टार्ट करूया. लेट न्यूमरेटर, आता मी तर न्यूमरेटर साठी दरवेळी न्यूमरेटर स्पेलिंग लिहिण्याऐवजी कॅपिटल एन लिहिलं. लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन, ओके, त्याचा न्यूमरेटर एन लिहिलेला आहे. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन त्याला किती म्हणूया? एक्स म्हणूया. ओके, अँड डिनॉमिनेटर साठी मी डी म्हणतो. तुम्ही स्पेलिंग लिहा पूर्ण. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू, तर आता लिहूया काय येईल तो. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. बघा, जो काही डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर पेक्षा कितीने ग्रेटर आहे? 12 आहे. न्यूमरेटर किती आहे आपला? तर एक्स आहे. तर त्याच्यापेक्षा 12 ने ग्रेटर आहे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन 12, म्हणजे एक्स मध्ये किती ऍड करायचे? 12 ऍड करायचे. ओके, सो ही फर्स्ट कंडिशन. नाव बाय गिवन कंडिशन, आता दिलेली कंडिशन यूज करा, त्याप्रमाणे जाऊया आपण. इफ न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2, आता न्यूमरेटर ऑलरेडी किती आहे? तर एक्स आहे. इथे बघितलं आपण न्यूमरेटर किती आहे? एक्स. डिक्रीज्ड बाय 2 म्हणजे त्यातून किती मायनस करायचे? 2 मायनस करायचे. अँड डिनॉमिनेटर म्हणजे खाली असणारा डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 7. ऑलरेडी किती आहे तो? एक्स प्लस 12 आहे. त्याच्यात किती ऍड करायचे? प्लस 7. कारण काय म्हटलंय? इन्क्रीज्ड बाय 7. कितीने वाढवलाय तो? 7 ने वाढवला. तर त्यांचा रेशिओ न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट टू असं म्हटलंय बघा इथे. तर तो किती आहे म्हणून सांगितलंय? 1 अपॉन 2. म्हणजे न्यूमरेटर 2 ने लेस केला, डिनॉमिनेटर 7 ने इन्क्रीज केला, वाढवलं. डिक्रीज आणि इन्क्रीज, डिक्रीज म्हणजे कमी केला, इन्क्रीज म्हणजे वाढवला. तर ते फ्रॅक्शन कसं असणार आहे? इक्विव्हॅलंट टू 1 अपॉन 2. सिम्प्लिफाय करून तो 1 अपॉन 2 येणार आहे, म्हणून इक्विव्हॅलंट म्हटलं. ओके, एक्स मायनस 2, एक्स प्लस 12 प्लस 7 असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे जरा आणखीन एक स्टेप लिहूया इथे, म्हणजे लक्षात येईल आपल्या. एक्स मायनस 2 राईट डाऊन ऍज इट इज. एक्स प्लस 12 प्लस 7 किती येणार आहे? 19. ओके, 12 प्लस 7 केले 19 आले. आता परत इथे 1 अपॉन 2. मग अशी जसं सांगितलं, हे जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार?
एक्स 2 मल्टिप्लाय एक्स मायनस 2 हे पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन, मध्ये इक्वल टू लिहा, त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय एक्स प्लस 19. ओके, नाव 2 मल्टिप्लाय एक्स म्हणजे किती येणार रे, तर 2x येणार. ओके, परत मध्ये मायनस आहे तर मायनस घ्या, 2 2 जा 4 येणार. ओके, इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर येतं. नाही, 1 मल्टिप्लाय एक्स ऍज इट इज एक्स, मध्ये प्लस आहे हे प्लस घ्या, 1 मल्टिप्लाय 19, 19 1 जा 19 आहे. ओके, नाव आता इथे बघा 2x, एक्सचं साईन याच्या समोर बघा, इथे काही नाही म्हणजे काय आहे, प्लस आहे. तर याला एक्स कडे आणा इकडे, कारण एक्सच्या टर्म एका साईडला घ्या, प्लस एक्सचा काय होईल, मायनस एक्स होईल. आणि परत इकडे हा जो -4 आहे तो इकडे 19 कडे येऊन काय होईल, -4चा काय होणार, प्लस. ओके, 2x मायनस एक्स काही नाही म्हणजे या एक्सचा कोइफिशियंट किती असतो, 1 असतो. 2 मधून 1 मायनस केलं किती येणार, 1x. ओके, 2 मायनस 1 किती येणार, 1x. आणि 19 प्लस 4 म्हणजे किती येणार, 23 येणार. ओके, दॅट इज एक्स. आता 1x म्हणजेच काय, हे तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहिलं तरी चाललं असतं. म्हणजे जर तुम्हाला ते कळालं काय आहे ते, 1x म्हणजेच काय असतं, आपण 1x असं सेपरेट लिहित नाही, एक्सच लिहितो. सो एक्स किती आला आपला, 23 आला. ओके, देअरफॉर न्यूमरेटर ऑफ दॅट गिवन फ्रॅक्शन, त्याला काय सपोज केलं होतं आपण, एक्स सपोज केलं होतं. तो किती आला, एक्स म्हणजे 23. अँड देअरफॉर डिनॉमिनेटर ऑफ गिवन फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर आपल्याला काय आहे, तो एक्स प्लस 12 आहे. वरती बघा इथे आपण 12 ने जास्त आहे असं म्हटलं होतं, मोर दॅन न्यूमरेटर बाय 12 असं म्हटलं होतं आपण. तर त्यामुळे एक्स प्लस 12, एक्सची व्हॅल्यू किती आली, ही ठेवा 23 प्लस 12 म्हणजे किती येणार, डिनॉमिनेटर तुमचा 35. देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू, वरती काय लिहायचा, न्यूमरेटर म्हणजे 23 आणि डिनॉमिनेटर किती आलाय, 35. सो अवर रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 23/35. Okay, now next example. Now next question, third one. The ratio of weights of copper and zinc in a brass is 13:7. Okay, ब्रास मध्ये कॉपर आणि झिंक यांचं प्रपोर्शन किती आहे, 13:7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल वेइंग 700 ग्रॅम. ब्रासच्या युटेन्सिल मध्ये म्हणजे भांड्यामध्ये 700 ग्रॅम जर त्याचं वेट असेल, 700 ग्रॅम, तर त्याच्यामध्ये झिंक किती असेल. इव्हन कॉपर पण विचारतील. आता ह्या क्वेश्चन मध्ये फक्त काय विचारलं, झिंक. फाइंड आउट करताना दोन्ही करूया आपण, पण क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला, पर्टिक्युलरली झिंक. ओके, तर पहिल्यांदा याच्यामध्ये एक्स काही वेगळं सपोज करावं लागणार नाही. हे सेंटेन्स जे आहे पहिलं ते ऍज इट इज राईट डाऊन करा आन्सर मध्ये, आणि मग त्याच्यावरून आपल्याला हे लिहिता येईल. तर कुठलं सेंटेन्स राईट डाऊन करणार आन्सर मध्ये, तर हे द रेशिओ ऑफ weights of copper and zinc in brass is 13:7. Therefore, weight of copper हे बघा, कॉपरचा रेशिओ किती आहे, 13. त्यामुळे वेट ऑफ कॉपर नुसतं 13 न घेता काय घ्यायचं, 13x घ्यायचं. ओके, आणि दुसरा वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 7x घ्यायचं, वेअर x इज कॉमन मल्टिपल. ही कन्सेप्ट पण तुम्हाला सांगतो ऍक्च्युली काय असतं कॉमन मल्टिपल. तर इथे रफली सांगतो मी, इथे एका आन्सर मधला पार्ट नाही. तर त्यांचा रेशिओ किती आहे, 13:7, म्हणजे एक कॉपर आणि इकडे झिंक. याचा अर्थ एक्झॅक्टली कॉपर 13 आणि झिंक 7 असं असत नाही. तर समजा आपण 2 चा मल्टिपल घेतला, समजा कॉमन मल्टिपल 2 असेल, तर 13 2 चा किती येणार, कॉपर 26, आणि इकडं 7 2 चा किती येणार, 14 झिंक. समजा मल्टिपल 3 घेतला आपण, तर 13 3 चा किती येणार, 39, आणि 7 3 चा किती येणार, 21. म्हणजे कॉपरचं वेट होईल 39 21. म्हणजे हे सगळं कशावर अवलंबून आहे, कॉमन मल्टिपल कितीच्या मल्टिपल मध्ये ते आहे. तर त्याला आपण एक्स मांडलं, वेअर एक्स इज कॉमन मल्टिपल. आणि मग तो आपल्याला काय करायचा आहे, एक्स फाइंड आउट करायचा आहे.
आणि मग आपल्याला त्याच्यावरनं तो प्रपोर्शन किती आहे तो कळेल. नाव टोटल वेट ऑफ युटेन्सिल कशाचं आहे ते, तर ते ब्रासचं आहे, म्हणजे ज्याच्यात कॉपर आणि झिंक मिक्स आहे. टोटल वेट किती आहे त्याचा 700 ग्रॅम. मग आता याच्यात कॉपर किती, तर कॉपर येणार 13x. ओके. हा, आणि झिंक किती येणार, झिंक किती आहे 7x. ओके, 13x प्लस 7x हे दोन्ही मिळून किती आहे 700 ग्रॅम. कारण कॉपर त्या ब्रास मध्ये कॉपर पण आहे, तर कॉपरचं वेट आहे 13x आणि याच्यामध्ये 7 म्हणजे झिंकचं वेट आहे 7x. दोन्ही मिळून किती आहे 700. ओके, तर हे इथं देअर फोर म्हणून ही स्टेप तुम्हाला कळायला पाहिजे. 13x प्लस 7x दोन्ही मिळून किती होणार 700. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं होतं, हवं तर लिहायचं गिवन. आणि मग आपण दोन्ही 13x आणि हे त्याच्यात ऍड केलं. मग आता 13x प्लस 7x केले. 13x प्लस 7x किती येणार 20x इज इक्वल टू 700. 20x म्हणजे 20 मल्टिप्लाय, तो मल्टिप्लायचा इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल, म्हणजे 700 डिवायडेड बाय 20. इथे काय होईल 0 ला 0 कॅन्सल होईल. 70 डिवायडेड बाय काय राहील 2. 0 ला 0 गेली, 70च्या हाफ. x इज इक्वल टू किती 35. पहिला जे विचारलं ते आधी बघूया. वेट ऑफ झिंकचं वेट किती दिले आपल्याला, तेच किती आहे आपलं हे 7x. आपल्याला x मिळाला ऍक्च्युली 7x म्हणजे 7 मल्टिप्लाय x. तर x ची व्हॅल्यू किती ठेवायची, x इज इक्वल टू 35. तर 7 5 जा 35 कॅरी 3 7 3 जा ओके 35 इंटू 7 केले आपण. 7 5 जा किती येणार रे 35 कॅरी 3 7 3 जा 21 प्लस हे 3 येणार म्हणजे 24. सो 245 ग्रॅम. ओके, इथपर्यंत आपला आन्सर कम्प्लीट होता. पण आपण एक्स्ट्रा पण काय काढूया वेट ऑफ झिंक. ओके, सॉरी वेट ऑफ कॉपरचा किती आहे 13x. वेट ऑफ कॉपर 13x, दॅट मीन्स 13 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू किती आहे 35. तर बघा 13 5 जा 65 येणार, 5 कॅरी 6. ओके, आणि 13 5 जा 65 5 कॅरी 6 13 3 जा 39 प्लस 6 म्हणजे 45. ओके, तर हे किती येणार 445 ग्रॅम. तर दोन्हीची ऍडिशन करा. ओके, 45 55 100 येणार, 400 200 600. टोटल 6 आणि 100 किती आहे 6 आणि 1 700. ओके, करेक्ट आहे आपला आन्सर. म्हणजे चेक पण करू शकतो आपण, दोन्हीची ऍडिशन करा 700 येते की नाही, तर क्रॉस चेक पण होईल आपलं. पण आपल्याला फक्त झिंक विचारलं होतं, तर तुम्ही नोटबुक मध्ये झिंक लिहा. तुम्हाला होमवर्कला जर कॉपर किंवा हे फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर मग ते ऍड करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Now question number 4. Find 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, असे कॉन्झिक्युटिव्ह नंबर फाइंड आउट करायचे होल नंबर्स की ज्यांची सम मोर दॅन 45 पेक्षा जास्त आहे बट लेस दॅन 54. आता याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे, व्हॉट इज मीन बाय कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय, सपोज 15 16 17 हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, म्हणजे एकानंतर लगेच पुढचा मिळतोय आपल्याला पुढचा नंबर. आणखीन एखादं कुठलं 31 32 33. तर दीज आर एक्झाम्पल ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, म्हणजे सलग येणारे नंबर एक सलग. जसे तुमचे रोल नंबर आहेत. तर 3 कॉन्झिक्युटिव्ह रोल नंबर म्हणजे तशा प्रकारे 15 16 17 31 32 33 41 42 43 असे कुठलेही नंबर की जे सलग येतात. होल नंबर्स, होल म्हणजे 0 आणि 0 पासून पुढचे. आणि लेस दॅन और मोर दॅन. आता इथं बघा एक्स इज, हे तुम्हाला माहिती पाहिजे, एक्स इज ग्रेटर दॅन वाय म्हणायचं याला. आणि अशा कंडिशन मध्ये दुसऱ्या कंडिशन मध्ये हे दोन गोष्टी माहिती करून घ्या. एक्स इज लेस दॅन वाय, म्हणजे ग्रेटर दॅन वाय आणि लेस दॅन वाय हे साईन माहिती असू दे. तर पहिल्या केसमध्ये एक्स इज ग्रेटर दॅन वाय, दुसऱ्यामध्ये एक्स इज लेस दॅन वाय. आणि जे इक्वेशन मध्ये वापरतो तेच आपण लेस दॅन मध्ये जे रूल्स आहेत ते वापरू शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल
अतिशय व्यवस्थित लक्षात येईल. आता याच्यात बघा क्वेश्चन नंबर 4, फाइंड 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स. त्याला 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबरला काय सपोज करूया, एक्स, एक्स प्लस 1, एक्स प्लस 2, कारण एक एक ऍड करत जाईल तसं पुढचे मिळत जातील. लेट 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आर 3 कॉन्झिक्युटिव्ह. पहिल्या नंबरला एक्स, त्याच्यामध्ये 1 ऍड करा, एक्स प्लस 1 होईल. आता पुढचा नंबर मिळाला एक्स प्लस 1, म्हणजे 1 ऍड करायचा, त्याच्यात आणखीन 1 ऍड केला तुम्ही, 1 प्लस 1 किती होणार, 2, म्हणजे एक्स, एक्स प्लस 1 अँड एक्स प्लस 2. दीज आर 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. नाव बाय फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन बघा काय दिलंय क्वेश्चन मध्ये. बाय फर्स्ट कंडिशन सम ऑफ 3, दॅट इज एक्स, एक्स प्लस 1, एक्स प्लस 2 इज मोर दॅन 45. मोर दॅन म्हणजे हे साईन वापरायचं, वरती सांगितलं कंपल्सरी. या तिन्हींची सम मोर दॅन आहे, जास्त आहे. कितीने, कशापेक्षा जास्त आहे, मोर दॅन 45. 45 पेक्षा जास्त आहे. ओके, 45 पेक्षा जास्त. तर इथे हे साईन वापरलेलं फक्त लक्षात असू द्या. एक्स चे ऍडिशन करा, एक्स प्लस एक्स प्लस एक्स असे किती आहेत, तर 3x झाले. ओके, आणि 1 प्लस 2 किती येणार, 1 प्लस 2 3 इज ग्रेटर देन 45. ओके, तर हे एक येणार आपलं. मग आता इक्वल टू च्या ऐवजी ग्रेटर देन आहे, पण त्यामुळे काही घाबरून जाऊ नका. जे इक्वल टू ला केलं तेच इथे रूल तुम्ही वापरायचे, काही बदल होणार नाही. प्लस इकडे येऊन काय होईल, मायनस. सो 3x ग्रेटर दॅनच राहील. 45 प्लस 3 चा इकडे येऊन काय होईल, मायनस होईल. ओके, प्लस 3 काय होईल, मायनस होईल. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला काय येणार, 3x इज इक्वल टू, ओके, इज ग्रेटर देन 45 मायनस 3 केला आपण, किती येणार, 42 येणार. ओके, 45 मायनस 3 42 येणार. मग एक्स जर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला, एक्स इज ग्रेटर दॅन 42 ला कितीने डिवाइड करायचं, 3 ने डिवाइड करायचं. ओके, तर 42 ला 3 ने जर डिवाइड केलं तर एक्स इज ग्रेटर देन 42 ला करा, डिवाइड करा, 3 ने डिवाइड करा, किती येणार ते, 14 येणार. ओके, 14 3 चा येणार ते, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येणार, 14 येणार. आता याला नंबर 1 द्या, हे जे आन्सर मिळाले. आता सेकंड कंडिशन बघा, सेम तसंच आहे. बाय सेकंड कंडिशन वेगवेगळ्या लिहा, म्हणजे लक्षात येईल. ते जे 3 आहेत, म्हणजे कुठले कुठले 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर, एक्स, एक्स प्लस 1 आणि मग पुढचा किती आहे, एक्स प्लस 2. तर हे तिन्ही लेस दॅन कंडिशन दिलेली आहे बघा. लेस दॅन किती आहे, लेस दॅन, ओके, इथं दिलं लेस दॅन 54. मग लेस दॅन म्हणजे मगाशी साईन सांगितलं मी, 54. तर सेम सगळी तीच ऍडिशन, एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती येणार, 3x, 1 प्लस 2 किती येणार, 3 येणार, लेस दॅन 54. तर हा प्लस 3 इकडे येऊन काय होणार, मायनस. सो 3x इज ग्रेटर देन 54 मायनस 3. 54 मायनस 3 किती येणार, 51. सो 3x इज इक्वल टू 51. तर मल्टिप्लाय 3 का होणार, डिवाइड होणार. ओके, एक्स इज इक्वल टू, सॉरी इथे लेस हे आहे, लेस दॅनचं साईन, साईन तेच ठेवा, लेस दॅन. 51 ला काय कितीने डिवाइड करायचं, 3 ने. एक्स इज लेस दॅन 17. ओके, सो याला नंबर 2 द्या. फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2, जरा 1 अँड 2 कडे बघा. एक्स कोणापेक्षा ग्रेटर पाहिजे, 14 पेक्षा ग्रेटर पाहिजे, म्हणजे 14 पेक्षा मोठा पाहिजे. तर 14 पेक्षा मोठा म्हणजे कुठले कुठले येईल, 15 येतील, 16 येतील, असं लिहूया, 15 और 16. पण 2 मध्ये काय म्हटलंय बघा, लेस दॅन 17, म्हणजे 17 पेक्षा काय पाहिजे, स्मॉलर पाहिजे. 14 पेक्षा ग्रेटर, ठीक आहे, म्हणजे हा असं लिहूया, ग्रेटर दॅन 14. ठीक आहे, तो नंबर काय आहे, 14 पेक्षा ग्रेटर आहे. मग 14 पेक्षा ग्रेटर म्हणजे कोण होणार, 15, 16 आणि 17 पण येईल. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हणते, एक्स इज लेस दॅन 17, म्हणजे 17 घ्यायचं नाही. दोन्ही कंडिशन वरनं काय होणार, एक तर एक्स 15 असेल और 16 असेल. मग नंबर्स आर, therefore required numbers are, आता बघा 15 पासून स्टार्ट करा. तर 15 च्या पुढचा किती येणार, 16, 17, म्हणजे एक तर कसं असेल, 15, 16, 17. ओके, और दुसरं घेऊया, 15 नाही तर कोण असेल, 16. मग 16 च्या पुढचे 3, 16, 17, 18. ओके,
16, 17, 18 हे त्याचे 2 आन्सर असणार आहे. ओके, दोन्हीपैकी लिहिताना तुम्ही दोन्ही लिहायचे, पण पॉसिबल आन्सर एकतर 15, 16, 17 असेल, याचे ऍडिशन करा. बघा ती लेस दॅन मोर दॅन 45 लेस दॅन 54 येणार आणि खाली पण 16, 17, 18 करून बघा. तर हे त्याचा आन्सर आहे. थोडासा हाच क्वेश्चन इथं थोडासा डिफरंट आहे. अदरवाईज ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नाव नेक्स्ट. नाव क्वेश्चन नंबर 5. In 2-digit number, digit at 10 place is twice the digit at unit place. If the number is obtained by interchanging the digits is added to the original number, then sum is 66. तर ऍक्च्युली क्वेश्चन काय आहे बघा याच्यामध्ये. तर आपल्याला एक 2 डिजिट नंबर दिलेला आहे. ओके, टोटल 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर सपोज एखादा 56 असेल, म्हणजे युनिट प्लेसला कोण झाला 6 आणि 10 प्लेसला कोण झाला 5. तर असा एखादा 2 डिजिट नंबर दिलेला आहे. मग त्या 2 डिजिट नंबर मध्ये कंडिशन काय दिलेली आहे, तर युनिट प्लेसचा जो नंबर आहे, ओके, युनिट प्लेसचा नंबर तो ट्वाइस आहे. सॉरी, 10 प्लेसचा नंबर हा युनिट प्लेस पेक्षा ट्वाइस म्हणजे डबल आहे. आता समजा आपण युनिट आणि 10 प्लेस इंटरचेंज केले, जसं 56 किती केलं 65. हे एक एक्झाम्पल असं कन्सिडर करा. अँड ऍडेड टू द ओरिजिनल नंबर, तर त्याची सम किती येते 66 येते. तर तो नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता स्टेप बाय स्टेप करूया, म्हणजे आपल्याला सगळं लक्षात येईल प्रॉब्लेम ऍक्च्युली काय आहे. तर स्टार्टिंगला मी सांगितलं होतं ट्वाइस द डिजिट ऍट युनिट प्लेस. तर युनिट प्लेसला आपण एक्स मानूया. ओके, लेट युनिट डिजिट ऍट युनिट प्लेस असं नाही, लेट डिजिट ऍट युनिट प्लेस, युनिट प्लेस त्याला एक्स मानूया. सॉरी, डिजिट ऍट युनिट प्लेस इज इक्वल टू एक्स. आता देअरफोर पुढे काय लिहिणार, देअरफोर डिजिट ऍट टेन्स प्लेस तो काय आहे, इज ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय, डबल. युनिट प्लेसचा जर एक्स असेल तर त्याच्या डबल म्हणजे 10 प्लेसचा किती असणार आहे, 2x असणार आहे. देअरफोर रिक्वायर्ड नंबर इज जो आपल्याला नंबर पाहिजे इज इक्वल टू, असं सुद्धा लिहा, इज इक्वल टू, तुम्ही इथं लिहितो तो. आता तो रिक्वायर्ड नंबर कसा फाइंड आउट करायचा किंवा काय असतो तो, समजा मी आता म्हणलं 36 समजा एखादा नंबर आहे. 36 ऍक्च्युली 3+6 ने होत नाही. तर कसा होतो, हा 6 युनिट प्लेस आहे तसा राहतो. आणि 10 प्लेसला आपण कसं लिहितो, तर 3 मल्टिप्लाय किती लिहितो 10, म्हणजे 3 10 चा किती होतो 30. 30+6 किती येतो 36. तसंच इथं होणार आहे. युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो ऍज इट इज राहील. बघा, युनिट प्लेसचा आपण 6 ऍज इट इज घेतला होता. 10 प्लेसला काय करायचं, एक्स प्लस 10 प्लेसला 10 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, 10 मल्टिप्लाय, जसं इथं 3+10 म्हणजे 30 झाला आणि 30 आणि 6 36. तसं 10 प्लेसला कोण आहे 2x, त्याला कितीने मल्टिप्लाय करायचा 10 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, तर आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x प्लस 10 2 चा किती येणार 20x. तर 20x प्लस 20x म्हणजे किती येणार 21x. म्हणजे आपल्याला जो नंबर पाहिजे आहे तो कसा असणार आहे 21x असणार आहे. ओके, नाव इंटरचेंजिंग डिजिट्स. आता हे फार महत्वाचं आहे. आता इकडे आपली युनिट प्लेस असेल आणि इकडे 10 प्लेस असेल, तर पहिला युनिट प्लेसला कोण होता एक्स होता आणि 10 प्लेसला कोण होता 2x. तर हे काय करायचे, इंटरचेंज करायचे. ओके, म्हणजे युनिट प्लेसला कोण येणार 2x येणार आणि 10 प्लेसला कोण येणार x. नंबर तर कसा तयार होतो, युनिट प्लेस ऍज इट इज घ्यायची. युनिट प्लेस किती घेणार आपण ऍज इट इज 2x प्लस 10 प्लेसला कितीने मल्टिप्लाय करायचं, वरच्या कन्सेप्ट सांगितलं तसं प्रमाणे 10 मल्टिप्लाय x करायचं. इथं असं आफ्टर, हे जर असं व्यवस्थित होते, आफ्टर इंटरचेंजिंग डिजिट्स नंबर विल बी, आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स नंबर विल बी. तर 2x ऍज इट इज लिहिलं, 10 मल्टिप्लाय x किती येणार 10x, 2 प्लस 10 किती येणार 12x. ओके, तर हे आपल्याला नंबर मिळणार 12x. आता त्याच्यानंतर इथे हे दोन्हीची ऍडिशन, कारण का हे आपण कशाला काढलेत, मेन नंबर आहे तो आणि इंटरचेंजिंग द डिजिट्स हा जो नंबर मिळालाय तो. तर ह्या दोन्हीची ऍडिशन, ऍडेड टू असं म्हटलंय बघा इथे. इथे जो आहे वर्ड ऍडेड टू, म्हणजे ह्या दोन्हीची ऍडिशन करायची. तर ऍडिशन करून किती येणार आहे, देअरफोर हवं तर लिहा असं, बाय गिवन कंडिशन ओरिजिनल नंबर एक्स मध्ये किती आलाय 21x
आणि आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स किती आलाय 12x. किंवा तुम्ही अगदी सोपं आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स 21चं काय करू शकता 12 असं पण लिहू शकता, चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. इज इक्वल टू किती येणार 66. ओके, सो 21 प्लस 12 केलं तर किती येणार 33. x इज इक्वल टू 66. तर मल्टिप्लाय काय होणार डिवाइड. सो x इज इक्वल टू 66 डिवायडेड बाय 33. सो 33 1 जा 33 2 जा. सो x इज इक्वल टू किती येईल 2. म्हणजे युनिट प्लेसचा नंबर किती होणार. देअरफॉर डिजिट ऍट युनिट प्लेस आणि दुसरं असणार आहे डिजिट ऍट टेन्स प्लेस. ओके, सॉरी, डिजिट ऍट युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस. तर युनिट प्लेसला किती मांडलं होतं आपण एक्स. सुरुवातीला बघा युनिट प्लेसला आपण एक्स मांडलं होतं आणि टेन्स प्लेसला 2x. युनिट प्लेसचा नंबर किती होणार एक्स म्हणजे 2 आला आणि टेन्थ प्लेसचा किती आहे 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 2. 2 2 जा 4, त्याच्या डबल आहे. देअरफॉर रिक्वायर्ड नंबर पहिल्यांदा इथे लिहिताना 10 प्लेस लिहूया 4 आणि युनिट प्लेसचा 2 म्हणजे रिक्वायर्ड नंबर आपला किती असणार आहे 42 इज रिक्वायर्ड नंबर. ओके, तर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम ऍक्च्युअल काय आहे तो लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट, नाव क्वेश्चन नंबर 6. सम तिकीट्स ऑफ ₹200 and some of ₹100 of a drama in a theater were sold. काही 200 रुपीजची तिकीट्स आहेत, काही 100 रुपीजचे आहेत. ती एका ड्रामामध्ये काय झालं सोल्ड म्हणजे सेल आउट झालेले आहेत. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 sold was 20 more than number of tickets of ₹100. The total amount received by the theater by a sale of a tickets was 37,000. Find the number of 100 रुपीज तिकीट सोल्ड. तर याच्यामध्ये काय करणार आपण इथे आपण जस्ट मिनिट लेट. तर जे फाइंड आउट करायचं त्याला एक्स म्हणूया. लेट द नंबर ऑफ ₹100 तिकीट सोल्ड इज इक्वल टू एक्स. म्हणजे 100 रुपयाचे किती तिकीट सेल आउट झालेत असं मानूया एक्स. देअरफॉर number of ₹200 tickets sold. तर 200 चे किती तिकीट सोल्ड झाले. द नंबर ऑफ 200 tickets sold was 20 more than number of tickets of 100 rupees. तर 200 चे किती होते एक्स, त्याच्यापेक्षा कितीनं जास्त झाले 100 रुपीजचे एक्स तिकीट सेल आउट झाले. तर 200 चे किती झाले मोर दॅन 20. सो एक्स प्लस किती येणार 20 येणार. नाव देअरफॉर बाय गिवन कंडिशन आता 100 रुपीजची किती तिकीट सेल आउट केलेले आहेत एक्स. त्यामुळे 100 रुपीजचे तिकीट सेल आउट करून कलेक्शन किती होणार 100 मल्टिप्लाय एक्स. जसं की समजा 5 रुपीजचे तिकीट्स आहेत तर असे 5 रुपीजचे 10 तिकीट सेल आउट झाले तर किती येणार 5 10 जा 50 येणार. तसं 100 रुपीजचे एक्स आपण सेल केलेत त्यामुळे 100 इंटू एक्स. तसं 200 रुपीजचे आपण किती सेल आउट केलेत एक्स प्लस 20. तर त्याच्यातनं किती मिळणार 200 मल्टिप्लाय एक्स प्लस 20 आणि हे दोन्ही मिळून आपल्याला किती मिळालंय कलेक्शन ते डायरेक्ट दिलंय त्यांनी 37,000. तर हे गिवन कंडिशन लक्षात ठेवा कशी आली ती. 100 मल्टिप्लाय एक्स किती येणार 100x. 200 मल्टिप्लाय एक्स म्हणजे किती येणार 200x मध्ये प्लस 200 मल्टिप्लाय 20. सो 2 2 जा 4 येणार आणि 0 किती आहेत वरच्या 1 2 3 इज इक्वल टू 37,000. आता इथे जर तुम्ही बघितलं ह्या दोन्हीची ऍडिशन केली इथे 100 प्लस 200 तर किती येणार आहे 300x. हा प्लस 4,000 इकडे येऊन मायनस होईल म्हणजे 37,000 मायनस 4,000. देअरफॉर 300x इज इक्वल टू 37,000 मायनस 4,000. सो किती येणार 33,000. ओके, मग आता इथे जर आपण बघितलं हा मल्टिप्लायचा इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू ओके याला 300 ने काय करायचं डिवाइड करायचं. ह्याच्यावर 0 किती आहे 2 0 ला
2 0 कॅन्सल होते आणि मग 3 1 जा 3, तर इथे बघा 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 1 जा 3 आणि वरची एक 0, तर 110. ओके, सो x इज इक्वल टू किती येईल? 110. मग तेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. देअरफॉर द नंबर ऑफ रुपीज 100 tickets sold इज इक्वल टू, तो नंबर आहे 100 रुपीजची किती तिकीट सेल आउट झालेत, सोल्ड झालेत? 110. ओके, दॅट इज रिक्वायर्ड नंबर. आणि त्याच्यापेक्षा 20 ने जास्त कुठले आहेत? 200 म्हणजे 100 आणि ते किती होणार? 30 होणार. ओके, ते काही आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं, पण तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नाउ सेव्हन्थ वन मध्ये बघा, ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 5 times the smallest number is 9 more than the 4 times the greatest number. Find the numbers. 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. वरती पण मी तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स हा वर्ड आला होता, तर त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं? तर कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? तर सलग येणारे नंबर, जसे की 7 8 9 आहे, 10 11 12 आहे. हे दीज आर एक्झाम्पल्स ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. आता याच्यामध्ये आपण कन्सिडर करूया, लेट 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर, लेट 3 consecutive natural numbers are कुठल्या कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय कन्सिडर करता येतील? सपोज पहिला एक्स केला, जसं मगाशी आपण 11 नंतर 12 घेतो, तर एक्सचा पुढचा कुठला आहे ना, त्याच्यात 1 ऍड करा, एक्स प्लस 1. आता हा ऑलरेडी एक्स प्लस 1 आहे, तर त्याच्यात आणखीन एक ऍड करा, म्हणजे किती येणार तो ऍक्च्युअली? एक्स प्लस 2. म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कुठले कुठले घ्यायचे? एक्स, एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2. मग आता याच्यात तुम्ही हे लिहायची गरज नाही, कारण स्मॉलेस्ट आणि हे तुम्हाला बघून पण लक्षात येईल. तर स्मॉलेस्ट नंबर कुठला येणार? एक्स, सगळ्यात स्मॉल. त्याच्यानंतर जसं की 10 11 12 आहे, तर 10 स्मॉलेस्ट येणार, 12 ग्रेटेस्ट येणार. ओके, तसं इथं ग्रेटेस्ट नंबर कुठला येणार? ग्रेटेस्ट नंबर इज इक्वल टू एक्स प्लस 2. तर हे दोन्ही लक्षात ठेवा, हे काही तुम्हाला इथं लिहायची गरज नाही, फक्त एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. तर इथे कंडिशन दिली आहे, बाय गिवन कंडिशन. ओके, बाय गिवन कंडिशन. बघा, ती कंडिशन व्यवस्थित मांडता आली की आपल्याला इक्वेशन तयार होईल. स्मॉलेस्ट 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. 5 टाइम्स मीन्स 5 मल्टिप्लाय. स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? एक्स. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज म्हटलं म्हणजे इक्वल टू घ्यायचं 9 मोर दॅन. 9 मोर म्हणजे 9 ने जास्त आहे, म्हणजे ऍड किती करणार? प्लस 9 करणार त्याच्यात. तर 9 ऍड करणार कुणापेक्षा? 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. 4 टाइम्स म्हणजे 4 मल्टिप्लाय ग्रेटेस्ट नंबर कोण आहे यातला? एक्स प्लस 2. ओके, म्हणजे इक्वेशन काय आलं आपलं? 5 मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय हा एक्स प्लस 2 लिहिला इथे, प्लस 9. मग आता 5 मल्टिप्लाय एक्स म्हणजे किती येईल रे? 5x येणार. ओके, 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, तर 4 मल्टिप्लाय एक्स म्हणजे 4x. 4 मल्टिप्लाय 2, 4 2 जा 8, आणि पुढचा 9 आहे तसं करा. देअरफॉर हा प्लस 4x आहे, तो इकडे येऊन काय होईल? मायनस. सो 5x मायनस 4x इज इक्वल टू, आणि इकडे 8 प्लस 9 हे इकडेच ठेवा. 8 प्लस 9 किती येणार? 17. 5x मायनस 4x म्हणजे 1x येईल. 1x म्हणजेच x, हे लक्षात ठेवा. सो x इज इक्वल टू किती येणार? ओके, x इज नथिंग बट 17. देअरफॉर 3 consecutive numbers are, फर्स्ट वन इज 17, त्याच्या पुढचा किती येणार? 18 and 19. एक एक ऍड करत जायचं. सो 3 consecutive numbers are 17, 18 and 19. तर हा आपला झाला क्वेश्चन नंबर 7. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ऍट 8% प्रॉफिट. राजूने काय केलेले आहे? अमितला सायकल सेल आउट केलेले, 8% प्रॉफिट मिळवले त्याच्या. आता ती जी बायसिकल अमितने घेतली, अमितने काय केलं? अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग ₹54. तर त्यानं काय केलं? रिपेअर करण्यासाठी ₹54 त्याच्यात काय केलं? स्पेंड केलेत, खर्च केलेत. देन ही सोल्ड बायसिकल टू द निखिल. त्याने निखिलला ती काय केलेली आहे? परत सेल आउट केलेली आहे ₹1130 ला, विथ नो लॉस नो प्रॉफिट. ना त्याला प्रॉफिट झालाय ना लॉस झालाय. ऍज इट इज त्याला जेवढ्याला पडली तेवढी त्यानं सेल आउट केली. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट.
तर राजूने किती रुपयाला परचेस केली होती, तर ते फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट स्टेप लिहूया, लेट द कॉस्ट प्राइस. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल फॉर्म लिहा. लेट कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट. तर राजूने किती रुपयाला परचेस केले असं आपण म्हणूया, ₹X. देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू, आता त्याला जे प्रॉफिट मिळाले, प्रॉफिट हे कधीही कॉस्ट प्राइस वर काढतात. देअरफॉर 8% प्रॉफिट ऑफ राजू. ओके, प्रॉफिट ऑफ राजू 8% ऑफ कॉस्ट प्राइस. तर नेहमी कॉस्ट प्राइस वर काढायची. प्रॉफिट तुमचं किती झालं हे नेहमी कॉस्ट प्राइस वर. 8% म्हणजे 8/100 आणि कॉस्ट प्राइस त्याची किती मांडली आपण, X. सो 8x/100, 8 × X, 8x/100. आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर हे काय झालं, त्याचं प्रॉफिट झालं. मग त्यानं प्रॉफिट झालं म्हणजे कितीला सेल आउट केली असणार आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. ओके, जे काय तुमची कॉस्ट प्राइस असते X आणि तुम्हाला प्रॉफिट किती झालं, 8x/100. हे डिनॉमिनेटर सेम करायला असं करा, 100 × X म्हणजे किती येणार, 100x प्लस पुढचे 8x/100. 100 प्लस X म्हणजे किती येणार, 108x/100. ओके, 108x/100. ओके, सेलिंग प्राइस. आता ती त्यानं कुणाला सेल केली आहे, राजूने, तर अमितला सेल केली आहे, विकली आहे. म्हणजे अमितनं ती परचेस केली असणार, ती त्याची कॉस्ट प्राइस असणार. म्हणजे जी राजूची सेलिंग प्राइस आहे, ओके, ही ती अमित साठी काय असणार आहे, देअरफॉर फॉर अमित कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 108x/100. ही अमित साठी काय झाली आता, कॉस्ट प्राइस, कारण त्याच्याकडनं त्यानं ती घेतलेली आहे, विकत घेतलेली आहे, कॉस्ट प्राइस झाली 108x/100. आता हे झाल्यानंतर, ही कॉस्ट प्राइस झाल्यानंतर इथे काय करायचं आपल्याला, तर याच्यानंतर कॉस्ट प्राइस, अमितनं काय केलं त्याच्यावर, स्पेंडिंग ₹54. ओके, टोटल जी काही त्याने घेतली त्याच्यानंतर थोडं त्याच्यात रिपेअरिंग साठी त्यानं ₹54 काय केलेत, हे केलेत, म्हणजे त्याच्यावर खर्च केलेत. तर देअरफॉर अँड देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर 1134. मग आता याची टोटल कॉस्ट प्राइस काय होणार आहे, टोटल कॉस्ट प्राइस फॉर अमित इज इक्वल टू 108x/100, जेवढी त्यानं राजूकडनं घेतली तेवढी, प्लस त्यानं किती ऍड केले त्याच्यात, ₹54 रिपेअरिंग साठी. ओके, सो 108x/100 ही कॉस्ट प्राइस प्लस एक्स्ट्रा किती झाले त्याचे 54. आता ही त्यानं कुणाला सेल आउट केली आहे, सेलिंग प्राइस फॉर, कुणाला सेलिंग हे केलेलं आहे, निखिलला. सेलिंग प्राइस फॉर निखिल, तर किंवा सेलिंग प्राइस फॉर अमित टू निखिलला त्यानं सेल आउट केलं. तर कितीला सेल आउट केलं ऍक्च्युली, तर इथे 1134 ला सेल आउट केलंय विथ नो प्रॉफिट. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, नो प्रॉफिट नो लॉस हे आपल्याला दिलेलं आहे. जे त्यांना जस्ट मिनिट, इथे प्रॉफिट पण झालेलं नाही आणि लॉस पण, म्हणजे जेवढ्या रुपीजला त्यानं कॉस्टला घेतलेले आहे तेवढ्याच प्राइसला त्यानं काय केलेली आहे, सेल आउट केलेली आहे. देअरफॉर हे इक्वेशन महत्वाचे, म्हणजे अमितने टोटल त्याला कॉस्ट किती झाली, 108x/100 ही राजूकडनं घेतली, रिपेअरिंगला किती वापरले त्यानं 54, आणि तेवढ्यालाच ती त्यानं काय केली आहे, सेल केली आहे निखिलला. 1134 ला काय केले, सेल आउट केले. ओके, त्यामुळे हे दोन्ही इक्वल असणार, जेवढी कॉस्ट तेवढाच सेल, तेवढ्याच याला सेल केले, म्हणजे त्यात त्याला प्रॉफिटही झाला नाही आणि लॉसही झाला नाही. आता इथे काय करणार आपण, 108x/100 हा प्लस 54 ला इकडे आला, तो 54चा काय होईल, प्लसचा मायनस, तर हा यातून मायनस केला आपण. आता मायनस केल्यानंतर इथे 108x/100, तर आता बघा इथे मायनस केल्यानंतर 4 - 4 किती येईल, 0 येईल. ओके, 13 - 5 तर किती येणार, 8 येणार, आणि ते 108 असं येईल, ते हे इथे येईल. ओके, तर आता जर तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचं असेल, म्हणजे हे सबट्रॅक्शन करून बघा, 1080 येणार या दोन्हीचं सबट्रॅक्शन.
ओके, ते मी इथे घेतलेलं आहे. मग आता जर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मी ही एक स्टेप सांगतो, डायरेक्ट स्टेप सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येते का बघा. ते x इज इक्वल टू x तिथेच ठेवायचं. हे आधी इकडचे लिहा 1080. आता ह्या दोघांना काय करा, 108 आणि 100 ला इकडे आणा. तर इकडे येताना ते उलट होणार, म्हणजे वरती कोण येणार 100 आणि खाली कोण येणार 108. ओके, तर हे लक्षात ठेवा. म्हणजे ते इकडून इकडे येताना ह्या बाजूला जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होणार, डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर होणार. ही स्टेप लक्षात आली पाहिजे. मग आता याच्यात बघा 108 1 जा 108 आणि वरची 0 म्हणजे किती येते 10 आणि 10 मल्टिप्लाय 100 केलं आपण तर ते किती होणार 1000. ओके, देअरफॉर आता लास्ट आन्सर कसं लिहायचं बघा. लेट वर्ड काढायचा शेवटी. आता ते परत ते सेंटेन्स घेण्यापेक्षा मी इथेच तुम्हाला द कॉस्ट प्राइस, ओके, द कॉस्ट प्राइस इथल्या एक्सच्या द कॉस्ट कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इज इक्वल टू एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे आता 1000 रुपीज. ओके, तो 1000 रुपीजला ती त्यानं काय केलेली असणार आहे, परचेस केलेली असणार आहे. फायनल आन्सर लिहा सगळ्यात शेवटी त्या आन्सरच्या तिथे लिहा. ओके, तर ते सेंटेन्स परत रिपीट करण्यापेक्षा मी इथं लिहिलंय, तुम्ही इथे लास्टला लिहा. हा झाला 8-1. नाव नेक्स्ट. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघा, क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 रन इन फर्स्ट मॅच. क्रिकेट प्लेयर आहे जो फर्स्ट मॅच मध्ये किती रन्स करतो 180. ओके, 257 रन्स इन सेकंड मॅच. सेकंड मॅच मध्ये किती करतो तो स्कोर 257. आता थर्ड मॅच मध्ये तो किती स्कोर करेल. फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन थर्ड मॅच सो दॅट द ऍव्हरेज रन्स इन 3 मॅचेस विल बी 230. जेणेकरून त्याचा ऍव्हरेज किती होईल 230 होईल. तर त्याला किती स्कोर करायला पाहिजे थर्ड मॅच मध्ये. तर इथे काय करणार आपण, लेट क्रिकेट प्लेयर, ओके, क्रिकेट प्लेयर स्कोर, क्रिकेट प्लेयर शुड स्कोर x रन्स इन थर्ड मॅच. ओके, त्या क्रिकेट प्लेयरला थर्ड मॅच मध्ये किती स्कोर करावे लागतील, सपोज करूया x रन्स. देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन, दिलेल्या कंडिशन वरून बघा ऍव्हरेज, ऍव्हरेज म्हणजे काय, तिन्हीची सम करायची 180 प्लस 257 प्लस तिसऱ्या मॅच मध्ये आपण काय सपोज केलं x. आता किती मॅचेस खेळाय तो 1 2 3. तर ऍव्हरेजला काय करतो आपण, कितीने डिवाइड करतो 3 ने, जेणेकरून त्याचा ऍव्हरेज किती होईल 230. ऍव्हरेजचा फॉर्म्युला लिहून त्यात पुट केलं तरी चालेल. ओके, ऍव्हरेज त्यांनी दिलेलं आहे. तिन्ही मॅचचं मिळून ऍव्हरेज, तिसऱ्या मॅचचा आपण एक्स घेतलाय तर ते सॉल्व्ह करताना एक्स घेऊया. ओके, आणि त्याला डिवायडेड बाय, म्हणजे 3 ची सम करायची, डिवायडेड बाय 3, तर ऍव्हरेज किती असलं पाहिजे 230. मग आता ह्यासाठी काय करणार, तर पहिल्यांदा ह्या 180 आणि 257 ची ऍडिशन करूया. तर ती किती येणार 7 8 प्लस 5 13 कॅरी 1 2 प्लस 2 4 437 प्लस एक्स. आता हा 3 इथे डिवाइड आहे, तो डिवाइडचा इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे 230 अपॉन मध्ये असलं की डिवाइड असतो, तो इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय, मल्टिप्लाय 3 होणार. मग आता इथे बघा याचा आन्सर आधी लिहूया किती येतं. 230 मल्टिप्लाय 3, 3 0 जा 0, 3 3 जा 9 आणि 3 2 जा 6. ओके, तर 690 आले. आता हा प्लस आहे तो इकडे येऊन काय होईल, ह्या साईडला येऊन 437 काय होईल मायनस होईल, इज इक्वल टू एक्स. सो एक्स इज इक्वल टू 690. हे रफली करा, 437 कॅरी घ्या याच्याकडून, तर इथे 8 येणार, 10 3 5 आणि 2, जे किती स्कोर करणार तो, ही शुड रन 253 रन्स. ओके, सो फायनल आन्सर कसं लिहायचं, अ क्रिकेट प्लेयर शुड स्कोर, अ क्रिकेट प्लेयर should score 253 runs, okay, in third match for average 230. असं लिहिलं तरी चालेल, for average 230. ओके, किंवा नुसतं इन थर्ड मॅच पर्यंत इथं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, तर हे त्याचं फायनल आन्सर पण लिहायचं. हे फक्त रफ वर्क आहे, हे काय कॅल्क्युलेशन म्हणजे रफली केलं तरी चालेल तुम्ही. तर ह्या सगळ्या स्टेप त्याच्यामध्ये काय करा, सॉरी जस्ट मिनिट, तर हे त्याच्यामध्ये तुम्ही घ्या. ओके, हा झाला आपला क्वेश्चन नंबर 9 झाला. आता आपण क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. ओके,
नाव 10th क्वेश्चन काय आहे बघा. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर देन 3 टाइम्स द एज ऑफ वीरू. ओके, सुधीरचं एज काय आहे? 5 मोर देन 3 टाइम्स. 3 टाइम्स म्हणजे ट्रिपल एज ऑफ वीरू. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. इफ द रेशियो ऑफ सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज टू द 3 टाइम्स अनिल्स एज इज 5:6, फाइंड द वीरूज एज. आता हे फाइंड आउट करताना फार कंडिशन कडे न बघता आधी कुणाचा एज फाइंड आउट करायचा आहे? लेट वीरूज प्रेझेंट एज किंवा शॉर्ट मध्ये वीरूज एज. वीरूज प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स इयर्स. वीरूचं एज किती घेऊया? एक्स इयर घेऊया. ओके, मग कारण ते फाइंड आउट करायचंय नाव. सुधीर्स प्रेझेंट एज ओके इज 5 मोर, देअरफॉर सुधीर्स एज present age Sudhir's present age is equal to 5 more. 5 more means plus 5, then 3 times the age of Viru. Viruचं एज किती आहे? x. त्याच्या 3 टाइम्स. 3 टाइम्स म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 मल्टिप्लाय x. त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे ते? प्लस 5, म्हणून प्लस 5 केलं. सुधीर्स एज किती येणार? सिम्पली 3x प्लस 5. हे झालं सुधीर्स एज. नाव Anil age is half of age of Sudhir. Okay, therefore Anil's age किंवा Anil's present age हे सुधीरचं एज किती आलं? 3x प्लस 5. त्याच्या हाफ म्हणजे कितीने डिवाइड करायचं? 2 ने डिवाइड करायचं. नाव इफ द रेशियो ऑफ सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज, therefore बाय गिवन कंडिशन, ही तुम्हाला कळली पाहिजे कंडिशन. ओके, कोणाकोणाचा रेशिओ घ्यायचा आहे? रेशिओ घेताना न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असं घ्यायचं. ओके, जरी 5:6 दिलं असं ते 5/6 घ्यायचं. कोणाकोणाचा रेशिओ घ्यायचा आहे? सम. सम म्हणजे काय? ऍडिशन. कोणाचे ऍडिशन? सम ऑफ सुधीर अँड वीरू एज. सुधीरचं एज किती आहे? 3x प्लस 5. ओके, हे सुधीरचं आहे. आणि वीरूचं किती मांडलंय सुरुवातीला आपण? x प्लस x इकडं. याचं आणि कोणाचं? अँड 3 टाइम्स अनिल्स एज. हे थोडस समजून घ्या. अनिलचं एज किती आहे आपला? 3x प्लस 5/2. याच्या किती टाइम्स घ्यायचा आहे? रेशिओ घेताना वरती न्यूमरेटर हे दोघांची सम वरती आणि 3 टाइम्स अनिल्स एज. ओके, अनिलचं एज इथं आहे 3x प्लस 5/2. त्याच्या 3 टाइम्स म्हणजे किती करणार? मल्टिप्लाय 3. तर तो खाली डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे हे वरचा पार्ट न्यूमरेटर, खालचा डिनॉमिनेटर, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता इथे किती आहे तो रेशिओ? 5:6. म्हणजे कसं लिहायचं? 5/6. ओके, तर हे करत असताना वरती ऍडिशन करूया आपण. तर पहिल्यांदा 3x प्लस x स्टेप आधी थोडं सिम्प्लिफाय करूया. 3x प्लस x केले आपण, म्हणजे हा इथला 3x. ओके, जस्ट अ मिनिट. 3x प्लस x किती येणार? 4x प्लस 5 परत अपॉन मध्ये. आता इथे ऍज इट इज ठेवूया, काय हरकत नाही. 3 मल्टिप्लाय 3x प्लस 5/2 लिहा आणि इकडे लिहा 5/6. हे असू दे इथं फ्रॅक्शन, थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटला तरी. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार? तर 4x प्लस 5 वरचा न्यूमरेटर म्हणजे 6 मल्टिप्लाय 4x प्लस 5. ओके, आणि इकडचा इकडे कुठला घेणार? 5 मल्टिप्लाय, हे इक्वेशन घेणार. 5 मल्टिप्लाय इकडे जे आहे ते 3 मल्टिप्लाय 3x प्लस 5/2. ओके, हा. तर आता हे मल्टिप्लिकेशन आधी घ्या. आता ते घेतल्यानंतर इथे हा 2 इथे डिनॉमिनेटर मध्ये, तर त्याला इकडे आणा. हा 2 डिनॉमिनेटरचा इकडे आणा. तर डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइड आहे. तर 2 हा 6 ला काय होणार? मल्टिप्लाय, म्हणजे किती येईल? 12 येईल. डिवाइड 2 काय झालं? मल्टिप्लाय 12. 4x प्लस 5 इज इक्वल टू, आता इकडे बघा, 5 मल्टिप्लाय 3 केलं तर किती येणार? 5 मल्टिप्लाय 3 15 मल्टिप्लाय 3x प्लस 5. तर ही स्टेप मेन आहे, म्हणजे थोडं सिम्प्लिफाय होईल. आता फक्त मल्टिप्लाय करायचं. ओके, हा डिवाइड 2 तिकडे नेला, हे लक्षात घ्या. आता इथे बघा, 12 ने आत मल्टिप्लाय करा. 12 4 जा 48x. परत मधी प्लस आहे, 12 ने 5 ला करा. 12 5 जा 60 इज इक्वल टू 15 3 जा किती येणार? 45x. ओके, प्लस 15 प्लस 5, सॉरी 15 इंटू 5 किती येणार? 15 5 जा 75 येणार. ओके,
मग आता इकडे एक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर एक्सच्या टर्म एकत्र करा, म्हणजे 48x मायनस 45x आणि इकडे 75 ओके प्लस 60 इकडे येऊन काय होईल मायनस 60. तर 45 प्लस तिकडे जाऊन मायनस झाला आणि हा 60 प्लसचा इकडे येऊन मायनस झाला. तर 48 मायनस 45 म्हणजे किती येणार 3x आणि हे सबट्रॅक्शन केलं तर किती येणार 15 मल्टिप्लाय 3 काय होणार डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 15 मल्टिप्लायचा काय होणार डिवाइड. 3 1 जा 3 3 5 जा 15. सो x इज इक्वल टू 3 1 जा 3 3 5 जा 15. सो x ची व्हॅल्यू किती येईल x इज इक्वल टू 5 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके देअरफॉर वीरूज एज तेच फाइंड आउट करायचं होतं. वीरूज एज इज इक्वल टू 5 years. वीरूज एज इज इक्वल टू 5 years. आता इथल्या स्टेप करताना तुम्ही थोडंफार तुमच्या येणार थोडे चेंजेस केले तरी चालतील, पण हे सिम्पल स्टेप आहेत त्यांनी सांगितलं. आता इथे 1 to 10 क्वेश्चन जे आहेत ते टोटल तुमचे झालेले आहेत इथे, कारण जेवढे क्वेश्चन आहेत ते सगळे मी एकाच व्हिडिओमध्ये ह्या कव्हर केलेले आहेत. ओके थँक्यू.